राम राम मंडळी, आज आपण चिकाच्या दुधापासून खरवसच्या अशा 2 प्रकारच्या छान मऊसूत आणि कुरकुरीत वड्या बनवतोय। तर इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे चिकाचं। यात मी आता 1 वाटी इतका गूळ टाकून घेते। गूळ विरघळला का लगेच यात वेलची पूड टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते। मिक्स झालं का लगेच आपण याला शिजण्यासाठी गॅसवर ठेवूया। तर इथं मी कढईवर एक प्लेट ठेवलेली आहे। प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे चिकाचं दूध यावर टाकून घ्यायचं आहे। 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर याला छान शिजू द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर हे शिजलं आहे का एकदा चेक करूया। हाताला हे दूध चिटकत नाही म्हणजे परफेक्ट इथं हे शिजलेलं आहे। तर लगेच याला बाहेर काढून घेते। हलकंसं गार झालं का लगेच आपण याच्या वड्या बनवायला सुरुवात करूया। अतिशय मऊसूत ह्या वड्या बनवून तयार होतात। ह्या वड्या तुम्ही 2 ते 3 दिवस मस्त एन्जॉय करू शकतात। लहान मुलांना जेली म्हणून ही वडी नक्कीच आवडेल आणि चिकाचं दूध किती पौष्टिक आहे हे सर्वांनाच माहिती आहे। तर बघा मस्त खालून जाळी आलेली आहे या वडीला। तर खूप सुंदर अशी ही वडी बनून तयार झालेली आहे। तर लगेच याच वड्यांपासून दुसरी कुरकुरीत वडी कशी बनवायची ते बघूया। आता खरवसच्या वड्या आपण एका किसणीने किसून घेणार आहोत। मस्त हलक्या हाताने ह्या किसल्या जातात कारण की अगदी मऊसूत असतं। तर इथं हे खरवस सर्व किसून झालेलं आहे। तर लगेच याला कढईमध्ये टाकून घेते। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण ह्या खरवसमध्ये आधीच गूळ घातलेला होता म्हणून यात मी 1 वाटी साखर टाकून घेते आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकतात। याचा एक तारी पाक तयार होतो तोपर्यंत आपल्याला हा किस मीडियम टू लो फ्लेमवर छान शिजून घ्यायचा आहे। हाताला चिकट लागायला सुरुवात झाली का परफेक्ट इथं आपली ही वडी तयार झालेली आहे असं समजायचं। गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये हे सर्व किस टाकून घ्यायचा। प्लेटला आधी तूप लावायला विसरू नका। प्लेटमध्ये टाकून झाल्यानंतर स्पूनने याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित सेट होईल। एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, गरम गरम असताना याच्या वड्या पाडायच्या नाही, पूर्ण गार झाल्यावरच याच्या वड्या पाडायला सुरुवात करायची। तर बघा अतिशय सुंदर रंगामध्ये आपली ही खरवसची कुरकुरीत वडी बनून तयार झालेली आहे। ही वडी तुम्ही 3 महिने विदाऊट फ्रीज शिवाय स्टोअर करू शकतात। तर कशा वाटल्या ह्या दोघंही रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका।